नमस्कार, मी परमदास जाधव. स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजची बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय आता फक्त मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आज एआय आपल्या मोबाईलमध्ये शिकवता, शेतीत, व्यवसायात आणि नोकऱ्यांच्या क्षेत्रात मोठा बदलही घडवत आहेत. पण प्रश्न असा आहे की एआयमुळे सामान्य माणसाला फायदा होणार का? शेतकरी, दुकानदार आणि तरुणांसाठी एआय नवी संधी निर्माण करणार का? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर एआय म्हणजे काय? तर मित्रांनो, एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे अशी संगणकीय प्रणाली जी माणसाप्रमाणे माहिती समजू शकते, शिकू शकते आणि निर्माण किंवा निर्णय घेण्यास मदत करू शकते. आज आपण वापरत असलेले आवाज ओळखणारे ॲप्स, भाषांतर करणारे टूल्स, फोटो एडिटिंग किंवा चॅट जीपीटी सारखे एआय साधने, ऑनलाईन शिफारशी देणाऱ्या सेवा, या सर्व एआयमध्ये किंवा सर्वांचा एआयमध्ये वापर हा होतोय. तर भारतात एआयची संधी, वाढती ताकद काय आहे? किंवा भारतामध्ये एआयचा वापर वेगाने वाढत आहे का? तर मोठ्या कंपन्या एआयचा वापर करतात. कारण ग्राहक सेवा सुधारण्यासाठी आणि डेटा विश्लेषणासाठी याचा एआयचा मोठा फायदा असा होत असतो. आणि म्हणून उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तयार करण्यासाठी मदत होते किंवा मदत करत आहेत. सरकारकडूनही एआय संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. आणि यामुळे भविष्यात एआय जाणणाऱ्या लोकांसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकतात. तर शेतीसाठी एआय किती उपयोगी आहे? तर मित्रांनो, हा एआय हा सर्वात मोठा फायदा शेतीमध्ये होऊ शकतो एआयचा. आणि एआयच्या मदतीने हवामानाचा अंदाज समजू शकतो, पिकांवरील रोग ओळखता येतो आपल्याला, किंवा योग्य खत आणि पाण्याचे नियोजन करता येते. भावाची माहिती मिळवता येते किंवा उदाहरणार्थ शेतीवरील किंवा शेतकरी मोबाईलवर फोटो काढून पिकाचा रोग ओळखण्यासाठी एआयचा वापर करू शकतोय. तर भविष्यात एआयची संधी ही अधिक स्मार्ट आणि फायदेशीर बनू शकते. व्यवसाय आणि दुकानदारांसाठी, लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी ही एआय एक मोठे साधन ठरू शकते. एआयच्या मदतीने जाहिराती तयार करता येतात, ग्राहकांशी संवाद साधता येतोय, सोशल मीडिया पोस्ट तयार करता येतात आणि व्यवसायाचे नियोजन करता येते. तर आज जो छोटा दुकानदार आहे, तो सुद्धा एआयच्या मदतीने मोठ्या कंपनीसारखी कामे करू शकतोय. आणि म्हणून तरुणांसाठी नवीन संधी काय आहे? तर एआयमुळे काही जुनी कामे हे बदलतील, पण नवीन कामांच्या संधीही निर्माण होतील आणि भविष्यात मागणीही वाढू शकते. आणि म्हणून एआय ऑपरेटर, डेटा विश्लेषण, एआय कंटेंट क्रिएटर किंवा ऑटोमेशन तज्ज्ञ, डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ. आणि म्हणून तरुणांनी एआयला घाबरू नये, तर एआय शिकून त्याचा उपयोग करून
नवीन असं काहीतरी शिकायला पाहिजे किंवा त्याचा उपयोग करून नवीन असे एखादे एआय कंटेंट क्रिएशन किंवा ऑटोमेशन असे शिकायला पाहिजे. तर एआयचे धोके आणि काळजी काय? तर एआय फायदेशीर असलं तरी त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. आणि खोटी माहिती, डेटा चोरी आणि चुकीचा वापर यापासून सावध राहणे हे गरजेचं आहे. एआय हे माणसांची जागे घेण्यासाठी नाही, तर माणसांचे काम अधिक सोपे करण्यासाठी एक साधन आहे. तर मित्रांनो, भविष्यात एआय आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकतोय. आज जो व्यक्ती एआय शिकेल आणि त्याच्या त्याचा योग्य वापर करेल आणि त्याच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे हे उघडतील. आणि म्हणून विशेषतः शेतकरी, छोटे व्यापारी आणि ग्रामीण भागातील तरुणांनी एआय शिकणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.